मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे सर्व भावी देवाशी, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आली तरी केली प्रगट, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। चरणा संतांची कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तार। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्त्योदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। म्हणवोनी शरण जावी सर्व भावी देवाची, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा। सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा असून, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात म्हणून शरण जा। का म्हणून? कारण आपण या नरदेहाला प्राप्त झालेले आहेत म्हणून शरण जा। कारण बाकीच्या शरीरामध्ये हा परमार्थ आपल्याला करता येत नाही बरं का। आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान, पण मनुष्य जीवनामध्ये जर पाहिलं तर महाराज, मनुष्य देहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, या मानवी जीवनामध्ये परमार्थ करता येतो। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय संपूर्ण जगाला सांगतात बाबांनो, म्हणवोनी शरण जावे। कसं शरण जायचं तर सर्व भावे देवासी, कायेने वाचेने मनाने भगवान परमात्म्याची सेवा करायची। आणि ज्यांनी अनन्य भक्ती केली जीवनामध्ये महाराज, त्यांना जीवनात काही कमी पडत नाही। अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं। तया माधुया सायुज्याची चाड, तरी तेची पुरवी कोण, का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये। जर माझ्या भक्तांनी महाराज माझी अनन्य भक्ती केली ना, मी त्याला एकतर मोक्ष देतो, मोक्ष नको म्हणत असेल मी त्याला महाराज प्रेम भक्ती देतो। अशी अनन्य भक्ती जीवनामध्ये ज्यांच्या घडली ना बुवा, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना फायदा काय झाला तर तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा। जर अनन्य भक्ती जीवनामध्ये घडली तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तो भगवान परमात्मा आपल्याला संसार सागरातून तारून नेईल। कारण संसार सागरामध्ये मोठमोठाले गटांगळ्या खाल्ल्या महाराज, एकालाही आपल्या हिमतीने बाहेर जाता आलं नाही। पण ज्यांनी मात्र हेथ एकची लीला तरले, थोडासा माझा आवाज वाढवा माऊली, हेथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया इलीच थडिये सरले माया जाळ, नामाची शास्त्रभरी नावाया उधारी, सजोनिया संसारी तारू झालो। या जगामध्ये महाराज भगवान परमात्मा सांगतात, भवसागर तरता कार्य करीत चिंता, पहिला उभा कटिकर ठेवणी, भक्ती केली तरच तरुण जाता येईल। भवसागर तरता कार्य करीत सा चिंता, पहिला उभा दाता कटिकर ठेवूनिया, त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजिठी, भावा एकासाठी खांदावा ही आपुल्या। म्हणून महाराज म्हणतात जर त्याला शरण गेलं तर तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा।
बसलेली मंडळी म्हणली महाराज खरंच तो तारून नेईल का? अहो एवढा करुणावंत आहे महाराज, अनेक जणांचा त्याने उद्धार केला. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. अरे त्याच्या करुणेचा जर विचार करा महाराज, इथं एकच लिला तरले एवढंच नाही महाराज, उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती लेखुण्या. दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. अर्जुनाची घोडी धुतली आनंदे संकटे बहुते निवारिले. संकटे बहुते निवारिले. अनेक जणांची भगवान परमात्म्याने काम केले असा तो करुणावंत आहे. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. तू हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. जगद्गुरु तुकोबरायला समोरच्या मंडळीने विचारलं, म्हणले महाराज खरंच महाराज तो आम्हाला तारून नेईल का? तुकोबराय म्हणतात माझा अनुभव आहे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. आमचे संत महात्म्या अगोदर अनुभव घेतात आणि मग जगाला सांगतात महाराज बरं का, अनुभवे आले अंगा हे या जगादी तसे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू घ्या रे चरफडू नका तुम्ही. या जगामध्ये महाराज अनुभवे आले अंगा. तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे असे. मज अनुभव आहे असे. मज अनुभव आहे असे. तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे असे. तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे असे. मज अनुभव आहे असे. मज अनुभव. जगद्गुरु तुकोबराय सांगतात अगोदर आम्ही अनुभव घेतला नंतर जगाला सांगितला. तुका म्हणे चाखून सांगी मज अनुभव आहे अंगी. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. सालाबाद प्रमाणे आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि गेली 9 वर्ष झाले महाराज आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करून संपूर्ण तालुक्यातल्या परिसरातली आपली सगळी मंडळी एकत्र येऊन हा कार्यक्रम करतात. मला वाटतं 2 वर्षापूर्वी इथे काल्याचं कीर्तन मला या मंडळीने दिलं होतं, पण काही कारणास्तव काय त्यांची कारण असतील आम्हाला माहिती नाही बरं का. पण पुन्हा त्यांच्या लक्षात आलं की महाराज हा माणूस काहीही न बोलता इथून निघून गेला, पुन्हा या माणसाला इथे बोलवलं पाहिजे बरं का. आणि म्हणून जरी पाहतय बुंदीकडे मागतय लाडू पण बरं बोलतय म्हणून एकदा आपल्या या मंडपात आणलं पाहिजे. म्हणून या कार्यकर्त्याने हा घाट बांधला आणि या वर्षी ही सेवा दिली बरं का. जशी सेवा करता येईल तशी तुम्हाला संत सज्जनांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायच्या जगद्गुरु तुकोबराय म्हणतात म्हणवोनी. पहिला शब्द महाराज म्हणवोनी शब्द वापरतात का? म्हणून कारण ते हेच भगवान परमात्म्याने आपल्याला त्याच्या करता दिलेला आहे. देवे दिला दे देवे दिला दे भजन तोया झाला पाटा बादे केला. तोया झाला पाटा बादे केला. देवे दिला गे हा भजन गोबटा. तुया झाला फाटा बाजी गेला. तुया झाला फाटा बाजी गेला. चिंता करायची गरज नाही. गाणारे चांगले, वाजवणारे चांगले आहे, ऐकणारे चांगले आहेत. आता आमचाच काय वावठळीत देवा लागतो देवताने विठाला विठाला विठाला. बरं का संपूर्ण परिसरातली मंडळी गाणाऱ्याच्या बद्दल काय बोलावं. आयुष्यामध्ये महाराज असं कोणाच्या कीर्तनात गायलं नाही असे महाराज कीर्तनकार सापडायचं ना असे गाणारे आहेत बरं का. म्हणजे सगळे पट्टीचे पठ्ठे. पट्टीचे पठ्ठे म्हणजे एक गायक आलं कोणत्याच पट्टीत गात नव्हतं.
पेटी मास्तर म्हणले भाऊ कोणत्या तरी पट्टीत गाणं, काळी एक पांढरी चार पांढरी तीन, काय जी कोणती तरी पट्टी. ते म्हणले आपण पट्टीत नाही आपण फटीत गात असतो म्हणले. नाही जमलं फटीत तर झोपडपट्टीत. पण इथे महाराज कोणी पट्टीतलं नाही फटीतलं नाही झोपडपट्टीतलं नाही, सगळे पट्टीचे पट्टे. विठाला आणि पखवाजाच्या बद्दल काय बोलावं महाराज. आता हे आमचं लेकरू छोटस बरं का, इतकं सुंदर वाजवतं असं म्हणतात बरं का. सुंदर. पण आज मात्र त्याचा नंबर नाही लागला. पण शेवटचे 15 मिनिटं त्याला देऊ बरं का आपण. हा, त्याचं कौतुक केलं पाहिजे. अरे एवढं लेकरू नाही महाराज ज्याला शेंबूड पुसता येत नाही, पण हा पठ्ठ्या पखवाज वाजवतोय. विठाला एक सांगतो महाराज, संस्कार जर चांगले असले ना तर घरातलं सगळं वातावरण चांगलं होतं. उद्याचे कीर्तनकार आहेत बरं का आपले, त्यांच्या सासऱ्याने सुनेला कीर्तन शिकवलंय. काय कमाल आहे बुवा. सासरेपणी सुनेला कीर्तन शिकवलंय. अरे जो सासरा कधी सुनेला लागू देत नाही आसरा त्याला म्हणायचा सासरा. पण या सासऱ्याने मात्र सुनच कीर्तनकार करून टाकली. विठाला विठाला. 40 वर्षामध्ये माझ्या उभ्या 40 वर्षामध्ये मी 2च कुटुंब पाहिले. एक नांदगाव मध्ये सासूनी सुनेला कीर्तनकार बनवलं आणि ते सासऱ्याने सुनेला कीर्तनकार बनवलंय. काय घरात वातावरण असेल, काय संस्कार असतील. आणि खरं सांगू का महाराज, 9 वर्षापूर्वी आपल्या सप्ताहाचा प्रारंभ सुरू झाला आणि माऊलीच्या ज्या सासू आहेत ना महाराज, इथे मंडपामध्ये रात्रंदिवस झाडायचं काम केलं शबरी मातेसारखं बरं का. म्हणून मला वाटतं भाऊ बाबांनी त्यांना हा प्रसाद दिला असेल. विठाला असं म्हणतात माझे तुकोबाराय, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होई त्याची. तुमचा फक्त विश्वास महत्वाचा असावा. अरे विश्वास जर ठेवायचा असेल तर ठेवा ना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या मावळ्यासारखा. आधी लग्न कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे. अलग लक्षात. आजही त्यांचे इतिहास वाचले जातात महाराज. अशी श्रद्धा असली पाहिजे. कुठेतरी श्रद्धा असेल तर महाराज जीवनामध्ये संताचा प्रसाद मिळतो. आणि खरं सांगू का बुवा, कोणाचं वर्णन नाही करायचं, स्तुती नाही करायची, पण वस्तुस्थिती सांगायची. कृपादान केले संती कल्पांते हे सरेना, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. जर संतांनी कृपा केली तर मला आयुष्यात कधी कमी पडत नाही. माझ्या ज्ञानोबरांनी रेड्यावर कृपा केली तर चालविले जड भिंते, हरले चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. महिषी पुत्रा मुखी बोलवली सती, महिषी पुत्रा मुखी बोलवली ज्योती. महिषी पुत्रा मुखी बोलवली सती, महिषी पुत्रा मुखी बोलवली ज्योती. महिषी मुखी बोलवली चिंता बघा बरं. आज नुसती उचल टाकायचे बरं का, काही चिंता करू नका तुम्ही. हा, तुम्हाला माझं जमणार आणि माझं तुम्हाला जमणार नाही. हो द्या आता घसरा घसरी. सालपट निघुस्तोर सोडायचेच नाही बरं का, चांगले घोळसून घ्यायचे एकमेकाला. विठाला विठाला याला तर सात संगत म्हणतात. याच्याशिवाय कीर्तनकाराची तरी कशी जिरल. विठाला जुने जोडीदार बरं का आमचे. एकाच जोडी एक महात्मे महाराज अशी.
असा लोटत लोटत प्रवास होणार आहे आज माझा. हरिकिशन महाराजांचे पुत्र हा, मग तर काही चिंताच नाही. महाराष्ट्रामध्ये महाराज हरिकिशन महाराजाचा नाद करायचा नाही बुवा. त्यांच्या भजनाला बसलं की बहुतेक लोक आडले घालणार बुवा. अशी मला सुंदर मंडळी बरं का. महिषे पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालविले भिंती बैसोनिया. या जगामध्ये जर संताचा आणि देवाचा जर प्रसाद झाला ना बुवा किंवा कृपा जर झाली तर जीवनामध्ये काही कमी पडत नाही. संत म्हणून कृपा झाली, संत कृपा झाली, ओ संत कृपा झाली, 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 संत कृपा संत कृपा झाली इमारत फळाली. जर संताची कृपा झाली तर महाराज आपल्या जीवनाची इमारत निघते बरं का. परमार्थाचा कलश निघतो. असे कलशस्थानी असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय. आज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात प्रत्येकाने परमार्थ केला पाहिजे. का परमार्थ केला पाहिजे तर महाराज आमच्या संतांचं असं म्हणणं आहे, करील त्याचा परमार्थ, साधील त्याचा स्वार्थ, काढील त्याचा अर्थ आणि काहीच करत नसतो त्याच्या जीवनात येत असतो अनर्थ म्हणून करायचा परमार्थ. दाल रोटी खाना प्रभु के गुण गाना अखेर वैकुंठ को जाना. नाही जाना तुम्हाला इथंच मसंटी में राय ना. काय कोणाचं जायचंय विठाला भगवान परमात्म्याने आपल्याला नरदे हा भजना करता दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा कमल मुख राम भजन को दिया. क्या खूबसूरत अल्लाह ने तुझ बनवाए. हरे भजन बिन यारो खाली चूप गमवाय. इथे येऊन केले काही हे विठ्ठलू नाही आठविला. विठ्ठलू नाही आठविला. अरे मोठा भाग्यहीना, अरे मोठा भाग्यहीना. जर परमात्म्याने नरदे दिलाय तर आपण भजन केलं पाहिजे महाराज. भजना करता देह दिलेला आहे. भागवतामध्ये सुंदर वर्णन केलंय. हेच जाणावया निज स्वरूपाते पूर्वे ते नेश्र्यानंते निज मायेचे नेहाते केले बहुते शरीरी. एके केली खेचरी एके केली भूचरी एके केले जलचरे चरे अचरी ते ऐशा 84 लक्ष योनी सृजोनी पाहे परतोनी. तव निजात्म प्राप्ती लागोनी न देखे कोणी अधिकारी. ऐशिया देखोनी सृष्टीते सुख न वाटेची देवाते. मग मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्विने. बाहुल्य मनुष्य देई निज ज्ञान घातले पाही. जेणे ज्ञाने देही विदेही पाही पावती. पशुपश्वादिकाच्या जीवनाचा जर विचार केला तर पशुपश्वादिकाच्या जीवनामध्ये परमार्थ करण्याचं ज्ञान नाही. पण ज्ञान फक्त महाराज भगवान परमात्म्याने या मॉडेल मध्ये टाकले. देही धडे देवाचे भजन, याची देही धडे देवाचे भजन, देवाचे भजन, देही देवाचे भजन. अधिक हे ज्ञान नाही कोठे. अधिक हे ज्ञान नाही कोठे. याची देही धडे देवाचे भजन, याची देही धडे देवाचे भजन, देवाचे भजन, देवाचे. क्या बात आहे. अजून
उचल टाके बरं का, चिंता करू नका तुम्ही, फक्त ऐकत राहता. आज लय गमत आहे आज विठाला विठाला. याची दे घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. बाकीच्या जीवनामध्ये आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान, पण मनुष्य जीवनामध्ये मात्र ज्ञान नावाची गोष्ट भगवान परमात्म्याने टाकली बा. 84 लक्ष योनीची निर्मिती केली. सगळे मॉडेल परमात्म्याने आडवे बनवले, आडवे. एकालाही उभं राहता आलं नाही, फक्त एकटंच उभं केलं एवढं, म्हणजे हे मॉडेल. कशाला निवडणुकीला उभं राहायला विठाला विठाला एखादा उभा राहिला की त्याला आडवा तिडवा कसा पाडायचा मला त्याच्याकरता हे उभं केलंय विठाला विठाला. एवढंच एक मॉडेल आहे महाराज. परमात्म्याने हा देह आपण महाराज उष्णा घेतलेला आहे. देह हा पाचाचा आणिला उसना शिखे त्याचा त्याशी दिने लागे. देह तव पाचाचे झाले. ज्ञानोबराय म्हणतात पंचतत्वापासून देह मिळालेला आहे. हे तव भाडियाचे घोडे निज धामा आलेले रोकडे. भाड्याने घेतलेले हे घोडा याच्याकडून भरपूर परमार्थ करून घेतला पाहिजे. काय झालं, एक जणाची बदली झाली आणि बदली झाल्यानंतर त्यांनी काय केलं, एका पाटलाकडे गेला. पूर्वी टेम्पो नव्हते, ट्रॅक्शन नव्हते, आणि मग त्याने विचार केला की आपल्याला आपला बदली झाली तर महाराज संसार तिकडे न्यायचा आहे. मग काय केलं पाहिजे, आपण भाड्याने घोडं ठरवू. म्हणून पाटलाला विचारलं, पाटील अहो ते घोडं जरा भाड्याने द्या म्हटले आम्हाला, आणि या गावातून दुसऱ्या गावात आम्हाला साहित्य न्यायचंय. मग त्या पाटलाने विचारलं की तुम्ही याच्यावर काय काय ठेवणार. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, तवा उरतगारी ऊपर दो मंजवारी उसके ऊपर बीबी की सवारी आगे हसन पीछे हुसन जागा दिसली तर मी पण बसन. अरे मरण ना ते एवढं काय ठेवतो त्याच्यावर. तवा उरतगारी ऊपर दो मंजवारी उसके ऊपर बीबी की सवारी आगे हसन पीछे हुसन जागा दिसली तर मी पण बसन. त्याचं कंबर बसन ना. तसं महाराज याचं कंबर बसलं तरी चालेल, पण याच्या परमार्थ करून घ्या का, कारण हे भाड्याने आणलेलं घोडा आहे विठाला. मानवी जीवनामध्ये महाराज परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे म्हणून आमच्या साधू संतांनी महाराज जगाला ओरडून सांगितलं बरं का, करा हरी भक्ती परलोकील कामा सोडविलय मापासून जागा रे गोपाळानो राम नामे जागा. जागा रे गोपाळानो राम नामे जागा. हे आता जागा रे भाईनो जागा. काळ निजल्याने नरवणे भागा रे भागाता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. हे या रे हरे दासानो जिंकू कळे काळा. साधू संतांनी महाराज अगोदर अनुभव घेतला, नंतर जगाला सांगितलं. बरं उग उठले सुटले तुम्हाला सांगितलं असं नाही, स्वतः साधू संतांनी अवतारच त्याच्या करता घेतला. बरं का, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पान्हा नाम घेता पंढरी राणा. भगवान परमात्म्याने जरी अवतार घेतले असले तरी महाराज परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. माझ्या भाऊबाबांनी जरी अवतार घेतला असेल ना महाराज, तर भाऊबाबा हे सामान्य नव्हते बरं का. कोण होते ते, ज्ञानोबराय तुकोबरायच्या भाषेत जर बोलायचं झालं तर, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. वैकुंठवासी आलो याची कारणाची. साधू संतांचे मार्ग आडराणी भरले जगा. साधू संतांचे मार्ग आडराणी भरले जगा. असू द्या काय हरकत नाही. ना 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 कोणी काका काका म्हणा, पण आजच्या दिवस एवढं नेऊन टाका ना विठाला विठाला. नाना म्हणा नाही तर काका काका म्हणा, पण हा नमुना आणलाय ना याला एकदाचा नेऊन उचलून टाका तुम्ही विठाला. फक्त एवढंच एक
सुख मोडेल महाराज परमार्थ करण्याकरता, म्हणून साधू संतांनी तुम्हाला आम्हाला उपयोग केला. म्हणजे आलं का लक्षात? तरी झड झोडून बहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग. पण माणसासारखी माणसं पण परमार्थ करत नाहीत. त्यावेळेस आमच्या संताला म्हणावं लागलं, पुच्छ नाही पादचारी मनुष्य परी कुतरीती, तो लांडा गर्धबदाना पुच्छे विनदो पायी. माणसासारखी माणसं पण महाराज परमार्थच करत नाहीत. मला वाटतं एक दृष्टांत सांगितलं तर बरं राहील. एकदा असा प्रकार घडला, 3 देवाची मीटिंग ठरली, 3 देवाची. आणि त्या 3 देवाच्या मीटिंग मध्ये ब्रह्मदेवाने विचार केला की 1 तासभर तरी मीटिंग मध्ये आपला वेळ जाईल, म्हणून त्यांनी काय केलं, चिखलाचा गोळा घेतला आणि जाता जाता या सृष्टीमध्ये आपण गाढव बनवू, त्याच्यात महाराज चेतना देऊन गाढव बनवून सोडून देऊ, म्हणजे तेवढंच काम पाठीमागे पडून जाईल. आणि काय झालं, बोलता 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 अनावधान झालं. अनावधान कोणाकुणाही होतंय बरं का, असं काय समजू नका की माणसाकडूनच महाराज चुकत आहे, असं नाही. देव सुद्धा महाराज चुकीला पात्र आहेत, आणि चुकलेत म्हणून तर महाराज ते देवत्व दशेत आले. कल्पना विद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली येते. चुकला म्हणजे मला त्याला जीवत्व दशेत यावं लागतंय बरं का. तसं काय झालं, बोलता बोलता ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, आणि ते महाराज शिखल घेतला आणि ते गाढव बनवत असताना, गाढव बनवायचे आणि त्यांनी मनुष्याचा पुतळा तयार केला. कसं अनावधान झालं काय माहित, बनवायचं होतं गाढव पण बनवला मनुष्याचा पुतळा आणि ठेवला बाजूला. आता बाजूला ठेवल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे आपल्याला तर गाढव बनवायचं होतं, पण हा मनुष्याचा पुतळा तयार झाला. मग आता मला चुकीची दुरुस्ती केली पाहिजे. माणसं चुकतात बरं, कधी संगतीने चुकतात, कधी कशाने चुकतात, कधी स्वतःची बुद्धी साथ देत नाही म्हणून चुकतात, पण मात्र पुढे सुधारणा केली पाहिजे. चूक हा मनुष्य महाराज चुकतो म्हणूनच त्याला मनुष्य म्हणायचं. म्हणून काय केलं ब्रह्मदेवाने, चुकीची दुरुस्ती करायची म्हणून तो पुतळा घेतला आणि मोडायला लागले. तो मनुष्याचा पुतळा बोलायला लागला. महाराज ते म्हणले, का हो देवा, आताच जन्माला घातलं लगेच मारता. अरे बाबा, मला गाढव बनवायचं होतं, पण हा मनुष्याचा पुतळा तयार झाला. तो मनुष्याचा पुतळा बोलायला लागला, महाराज देवा कशाला मारता, आम्ही गाढवासारखे वागू ना. विठाला 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 असं म्हणतात बा. तेव्हा परून आपण म्हणतो, ए रासा काय गाढवासारखा वागतो. माणसासारखी माणसं महाराज बरं का. पण ज्या वेळेस आपला परमार्थ सोडतात त्यावेळेस आमच्या साधू संताला विशिष्ट प्रकारचे अवतार घ्यावे लागले. कधी भाऊच्या रूपाने यावं लागलं, कधी बाबाच्या रूपाने यावं लागलं, कधी ज्ञानोबाराय तुकोबारायच्या रूपाने यावं लागलं. आणि या जगाला सांगावं लागलं, बाबांनो या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जे कवनाची श्रवणी, कैसी सुख निद्रांतुरणी इंगळाच्या ठाऊकच्या ही संसार दुःखाचा. या जगामध्ये मला जर तुम्हाला सुख समाधान शांती जर मिळाव्याशी वाटत असेल तर देवाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून का म्हणून शरण जायचं तर महाराज प्रत्येक जण महाराज जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया. मला वाटतं एवढं पुष्कळ झालं बरं का. आज सगळेच दुःखी दुआ. या दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल तर देवाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही बुवा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सुंदर महाराज. खरं सांगतो तुम्हाला, आज माझा लोटत लोटत प्रवास होणार आहे बरं का. एखादा वारकरी जसा महाराज नामदेवरायच्या पायरीला सापडला आषाढी वारीला, आणि मग तिथे गेल्यानंतर तो म्हणायला लागला मी कोणाचाही धक्का लावून घेणार नाही. कुठं? नामदेवरायच्या पायरीवर. कधी? आषाढी एकादशीला. मग त्याला म्हणतील का राम भाऊ तुला सोसला असा लोटू
कशाला सोसल असा ना. पुंडलिकाच्या मंदिरात जोपर्यंत महाराज लोटत लोटत नेतात तर डायरेक्ट पुंडलिकाच्या दर्शनालाच. आमच्या वेदांत वाचस्पती अण्णा म्हणायचे उग पाय घरी काढून ठेवता येत नाहीत म्हणून कुठेतरी टेकवायला न्यावं लागतात. आज मला चिंता करायची गरज नाही महाराज. असा लोटत लोटत सुंदर प्रवास होणार आहे बरं का. मस्त सुंदर प्रमाण. याच्यापेक्षा काय महाराज सगळे कीर्तनकाराचे आहेत. बसलेले बरेच कीर्तनकार आहेत बरं का याच्यात. त्याच्यामुळे मला तर चिंता करायचे कारण नाही महाराज. आता असं म्हणावं लागेल चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी. कसल्याच प्रकारची चिंता नाही राहिली बरं का. या जगामध्ये महाराज परमार्थ करण्याकरता आनंद मिळण्याकरता फक्त देवाची भक्ती करावी लागेल. बाकी सगळे जीवाने जीवाला शरण जर गेलं तर मला वाटतं या जीवात जगातले सगळे जीव दुःखी आहेत. जो दुखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. जर एखाद्या आजोबाला विचारलं बाबा कसं काय चाललंय, 150 एकर बाग आहे ते म्हणले कुठे, MIDC ला लागून. आता इथे 1 एकर मिळत नाही तर 150 एकर कुठे घेऊन बसले. म्हणले बाबा 25 एकर द्राक्षाचा बाग आहे, 25 एकर केळी आहे, 25 एकर चिकू आहे, 25 एकर ऊस आहे, 25 एकर द्राक्ष आहे, 25 एकर संत्री आहे, 25 एकर मोसंबी आहे. बाद झालं पोटापुरतं. 150 एकर बाग आहे ते. पण तरी सुद्धा म्हातारा महाराज रडायला लागला. का हो बाबा भरपूर गडगंज संपत्ती का रडता म्हणले. काय नाही म्हणले बाबा मुलं असे खराब निघाले ना. एक दारूचा धंदा करताय, दुसरं पिऊन गटारात पडतंय, तिसऱ्याने 7 खून केलेत आणि चौथं लोकांचे एसटी स्टँडला खिशे कातरताय. विठाला विठाला. संपत्ती भरपूर आहे पण गडगंज संपत्ती पण संतती खराब निघाली बरं का. अलग लक्षात. म्हणून म्हातारा रडते. विचारा अजून एखाद्या आजोबाला तुमचं कसं काय. आमचं चांगलंय म्हणले महाराज. भाऊ बाबाच्या संगतीमध्ये आणून महाराज मुलंच माळकरी करून टाकले. आपल्याकडे तर 5वीलाच माळी घालतात महाराज बरं का. 5वीच्या दिवशीच माळी घालतात. म्हणून बहुतेक आपल्या समाजामध्ये महाराज आमच्या मावल्या तर खातच नाहीत बरं का. काय आपल्या महाराज काय देवाची देणगी आहे देव झाले. म्हणून तर सात्विक आणि संपन्न मुलं जन्माला येतात. विठाला विठाला. मावल्यांचे उपकार आहेत बरं का. भाऊ बाबा सारख्या महाराज महात्म्याला जन्म दिला. मला वाटतं या समाजाचा उद्धारच करून टाकला या महात्म्यांनी. विठाला विठाला. या मानवी जीवनामध्ये आल्यानंतर महाराज खरं सुखी संपन्न जर व्हावं असं वाटत असेल तर जीवनामध्ये देवाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून जीवाने जीवाला शरण जाऊ नका. कारण जीवही दुःखी आहे आणि महाराज आपणही दुःखी आहोत. म्हणून जीव जीवाचं दुःख घालू शकत नाही. आज जगातले सगळे जीव दुःखी. मी म्हणतो महाराज असे आपल्याकडे म्हणे 1 पुती रडे, निपुती रडे आणि 7 पुती रडे. सगळे रडा रडायचे. ज्याला मुलं आहेत नीट वागत नाही म्हणून ते म्हातारा रडतंय. ज्याला अजिबातच नाही म्हणून महाराज ते रडतंय. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पती. जर मुलगा असता तर महाराज माझ्या वशिष्ठजीकडे भगवान प्रभू रामचंद्राच्या वडिलांनी म्हणजे दशरथजीने महाराज तक्रार केली नसती. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पती. ज्यांना मुलं नाहीत महाराज तेही दुःखी आहेत. ज्यांचे नीट वागत नाही म्हणून ते दुःखी आहेत. बरं मी म्हणतो ज्यांचे नीट राहतात त्यांना तरी समाधान आहे का. एखाद्याला जर विचारलं म्हणले बाबा तुमचं कसं काय, 150 एकर बाग आहे, ते वकील आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, गावचा सरपंच आहे, गाथा वाचतात, गीता वाचतात, भागवत वाचतात, ज्ञानेश्वरी वाचतात, काही चिंता नाही म्हणले महाराज. तरी म्हाताऱ्याच्या डोळ्याला पाणी. का हो बाबा का रडता. काय नाही म्हणले काल डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने सांगितलं तळलेलं खायचं नाही, मळलेलं खायचं नाही. वांगे कारले दोडके पडोळे शेंगा दुधे भोपळे, चवळीच्या शेंगा बटाटे गाजर मुळे, गोळ मटाळी चाकू चुका पोकळा, चवळीच्या शेंगा बटाटे गाजर मुळा काहीच खायचं नाही. मग म्हशीचं शेण खातो का गोठ्यात जाऊन. काहीच खायचं नाही म्हणजे डॉक्टरने सांगितले काहीच खायचं नाही. आणि साखर कारखान्याच्या त्या वरच्या चिमणीकडे धुराळ्याकडे जर पाहिलं तर तड फडून मरशील. म्हणजे घरामध्ये सगळं काय आहे परंतु महाराज त्याला आजार काही खाऊ देत नाही. या जगामध्ये बहुतेक मृत्यू लोकांमध्ये महाराज सुख नावाची गोष्ट सुद्धा ऐकायला मिळणार नाही. ज्ञानोग्रंथात मृत्यू लोक हे सुखाची कहाणी ऐके जे लखवनाची श्रवणी. म्हणून जीवाने जीवाला जर शरण गेलं तर महाराज जीव आपल्याला सुखी करू शकत नाही. जीवाने इतर देवाला शरण जाऊ नये. इतर देव म्हणजे त्याच्यामध्ये काही केलेले देव. केलेले देव आता आपल्याला माहिती ते 5च्या टायमाला ते पूजा करायच्या टायमाला जातात आणि मग ते डोक्यावर पाटी असते, बारकी छोटीशी मुलगी आहे हातात असते आणि एखादा गोल गोटा दिसला की मग ते काय करते, बाळे हा एक देव घे. लात आणि लात आणल्या असे 5 गोल गोटे. जाऊ द्या नको द्या, आपला आपला अधिकार नाही बरं का. शेंदरी हिंदरी
तुझे भूते खेते आपुल्या पोटाजी रडते मागते शिते अवदान आपुल्या इच्छे आणि का पिढी. काय सुंदर सुंदर अभंग घेतो. फक्त अभंग पाठ असावी बुवा. मला शब्द बोलायचं आणि त्याला प्रमाण जर दिलं ना तर संताचं प्रमाण कोणी ना करू शकत नाही. इतकी मजा आहे त्याच्यात बरं का. बाकीचे जे देव आहेत केलेले देव आहेत काही काही झालेले देव ब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती अर्जुन मग तया पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची बुटी उतरे आणि मुलागती माघारे मृत्यू लोकात. या जगामध्ये जरी मला देव झाले असले इंद्रपदाधिक देव पण त्यांना सुद्धा पुन्हा माघारी यावं लागतंय मरावं लागतंय बरं का. ब्रह्म भुवना लोका ते मुक्त्वा स्वर्ग लोकं विशालम क्षीणे पुण्यमर्त्य लोकं विशन्ति एवं त्रैधर्म मनु प्रपन्न गदागतं काम कामारभन्ते. ब्रह्मदेव जरी असलं तरी त्यालाही मरावं लागतं. आपल्याच नाशिक जिल्ह्यामध्ये घडलेली घटना पंचवटीमध्ये भगवान प्रभू रामचंद्र कंदमुळं खात असताना सीतामाया कंदमुळं वाढायच्या. बघा बरं महाराज मावल्याचा काय मोठा अधिकार आहे. काही काही भागामध्ये मालक जर जेवायला बसला तर महाराज गरम चपात्या करून एक एक वाढायची बरं का. नाही तर आपलं तर काय कधीतरी सकाळी करून ठेवायचं ना आला संध्याकाळी खाल्लं तर खा नाही तर मरतच. आपलं फार वेगळं आहे. पण खरी जी पतिव्रता मावली असती ना महाराज शिळ कधी मालकाला देत नाही. एक तासभर जरी शिळ झाला असलं कधी मालकाच्या ताटात वाढत नाही. मालक जेवायला बसले की महाराज ताजं ताजं वाढायचं. तसं भगवान प्रभू रामचंद्र कंदमुळं खायला बसले. सीतामाया समोर बसल्या. एक कंदमूळ झालं की पुन्हा ते सोलायचं त्याला वगैरे काय मीठ वगैरे काय मसाला लावायचा आणि महाराज प्रभूच्या पुढे ठेवायचा. आणि ते खात असताना एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्यावर बसून चाललेला भगवान प्रभू रामचंद्रांनी पाहिला आणि भगवान प्रभू रामचंद्रांनी स्मित हास्य केलं. प्रभू रामचंद्र हसायला लागल्यानंतर सीतामाया म्हणतात का हो प्रभू का हसले. काय नाही सीते सहज हसलो. सीतामाया म्हणतात तुम्ही सहजासहजी हसणारे नाहीत. मला तुमचा स्वभाव चांगला माहिती बरं का. मालकाचा स्वभाव सुद्धा मालक माहिती पाहिजे बरं का. नाही तर काही खरं नाही. मालक कुठं गेला आणि काय करतो याचाही तुम्हाला मिळणं नाही. विठाला मालक बाहेर पडला की अंतःकरणामध्ये महाराज अंतःकरण पटालावर मालक कुठं गेला हे सुद्धा तिला कळायला पाहिजे. इतकी तिची श्रद्धा आणि एवढी भावना पाहिजे बरं का. तसं सीतामाया म्हणतात प्रभू आयुष्यभर नव्हे मला ज्या सृष्टीच्या उत्पत्तीपासून तुम्ही प्रकृती मी प्रकृती तुम्ही पुरुष आहेत. तुम्ही सहजासहजी हसणारे नाहीत. ज्या अर्थी तुम्ही हसले त्याच्यामध्ये याचे काहीतरी विशेष कार्य असलं पाहिजे. आणि मग भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात तू म्हणून सांगतो. असं तुम्ही म्हणता का नाही. आणि नाही तरी सांगावंच लागतंय हो काही गोष्टी. नाही सांगितलं तर जेवणाचा ताट होतो येणार. त्याच्यामुळे नाविलाजाने सांगावंच लागतंय बरं का. पण इथे तसं नव्हतं महाराज. सीतामयाचा अधिकार होता. सृष्टीच्या उत्पत्तीपासून भगवान प्रभू रामचंद्राच्या स्वभावाची कल्पना होती. त्यावेळी सीतामया म्हणतात हे पहा प्रभू तुमच्या कल्पना मला कल्पना आहे म्हणले तुमच्या स्वभावाची. तुम्ही सहजासहजी हसणारे नाहीत. ज्या अर्थी तुम्ही हसले त्या अर्थी काहीतरी विशिष्ट कार्य असलं पाहिजे. आणि मग भगवान प्रभू रामचंद्र सीतामायाला सांगतात हे बघ सीते एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्यावर बसून चाललाय म्हटले. म्हणले प्रभू ही राठी आपणच लावून दिली याच्यात काय विशेष आहे. आपणच महाराज जीवाची उत्पत्ती केली. नाही नाही म्हणले सीते याच्यातलं गमक तुला कळायचं नाही. हा वरचा जो मुंगळा आहे ना म्हणले हा इंद्र होता. याचं पुण्य संपलं. डायरेक्ट हे मुंगळ्याच्या जन्मात आलं. आणि याला बेट्याला पूर्वीचे संस्कार आयरावतावर बसायचे. ही ते मुंगळ्याच्या जन्मात आले तरी मुंगळ्यावर बसून चाललंय. काही मंडळ म्हणतील महाराज पूर्व संस्कार खरंच असतात का हो. असतात महाराज. बघा बरं आता इकडे या परिसरात काही कल्पना नाही पण मनुष्य गेल्यानंतर पिठात राहायचं कुंकवात राहायचं त्याच्यावर कणकीचा दिवा ठेवायचा आणि त्याचा विधी झाल्यानंतर जर ताट बाजूला काढलं तर ज्या योनीला तो माणूस गेलाय ना त्याचे पाय उमटले. मोराचे पाय उमटले समजायचं मोराच्या योनीला गेला. गायीचे खोर उमटले समजायचं गायीच्या योनीला गेला. एक जणाच्या बाबाच्या पिठावर कुत्र्याचे पाय उमटले. आमच्या गावात सांगायचं आमच्या बाबाच्या पिठावर ना कुत्र्याचे पाय उमटले. आमचे फुंदे महाराज होते म्हणले तुझा बाबा होताच कुत्र्यासारखा. महाराज फक्त आता एक फायदा झाला. आमचे पठाडे महाराज म्हणायचे काय वक्ते होऊन गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये हो. वा 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 मरून जन्माला यावं महाराज यांच्या पोटाला बरं का. या महाराष्ट्रामध्ये असे 2 वक्ते झाले त्यावेळेस आम्ही गायन करायचो 17 वर्ष. पठाडे महाराजांच्या जगन्नाथ अण्णा पवार महाराजांच्या कीर्तनात गायन करायचो आम्ही बरं का.
बाकीच्या कीर्तनकाराचे 5-50 अभंग ऐकले ना महाराज, तेच पुन्हा याच्यातलं त्याच्यातून त्याच्यातलं याच्यातून याच्यातलं त्याच्यात, तिथंच कालवी असायची. पण महाराष्ट्रामध्ये असे 2 वक्ते होते, पठाडे महाराज आणि जगन्नाथ अण्णा पवार. हजारो कीर्तन आयुष्यामध्ये ऐकले, पण महाराज वेगळंच चिंतन ऐकायला मिळायचं. तर पठाडे महाराज म्हणायचे बरं का, आतापर्यंत त्यांनी शिजून खाल्लं, पण आता कच्च खाण्याकरता देवाने ट्रान्सफर एंट्री तिकडे केली. विठाला मानवी जीवनामध्ये मला मुद्दा हा सांगायचा, देव जरी असले इंद्रादिक देव, पण त्यांनाही पुनर्जन्म आहे. त्यांची जरी सेवा केली, त्यांना शरण गेलं तरी ते आपल्याला सुखी करू शकत नाहीत बरं का. शरणच जायचं असेल तर या जगामध्ये जो स्वयंभू देव आहे, इंद्र चंद्र महेंद्र यातेचे पूजेते, श्रुती शास्त्रे ते यातेचे तवेते, महासिद्ध मुनी ध्याने आराधिते, निळा म्हणे तो हा जोडला सांगाते, निळा म्हणे तो हा जोडला सांगाते. द्रौपद पाटणं श्वासच म्हणावं लागतं, तुम्ही काय हसत आहे? म्हणून अण्णा म्हणायचे महाराज, ज्याच्या फक्त प्रमाणच पाठ त्याला कीर्तनकार म्हणायचं, ज्याच्या ग्रंथच्या ग्रंथ पाठ त्यांना श्रोते म्हणायचं, मालिकाची मालिका पाठ त्यांना टाळकरी म्हणायचं, आणि ज्याला काहीच जमत नाही आपलं ते दिंडीचं मालक, चला पुढे व्हा मागं, तू कुठे जातो? विठाला कीर्तनकार झाला की त्याच्यासारखा बेपाठी तुम्हाला कुठं सापडायचं नाही, कधी पूर्ण अभंग लक्षात राहत नाही बरं का. म्हणून मी आपलं तिथं उरकून घेतलं बरं का. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिते, श्रुतेशा श्रीते ही यातेची सविती. ज्याला स्वयंभू देव म्हटलेला आहे, अशा स्वयंभू देवाला जर शरण गेलं ना, तर जीवनामध्ये 100% महाराज आपल्या जीवनात आपल्याला आनंद मिळेल. जीवनामध्ये जन्म मरणाची परंपरा खंडित होईल. म्हणून महाराज माझे तुकोबाराय म्हणतात, त्या देवाला शरण आपण कसं, त्या अभंगाच्या शरण जावी. त्याच्यामध्ये बरेचसे फार मुद्दे आहेत का. म्हणून एक तर जन्म मरणाची परंपरा पाठीमागे लागली म्हणून. दुसरा मुद्दा महाराज, हे मन अत्यंत चंचल आहे, हे सहजासहजी आपल्याला ऐकणार नाही. म्हणून महाराज देवाला शरण जायचं. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. या जगामध्ये बहुतेक लोक सुखी आहेत, प्रत्येकाला सुखाची गरज आहे. ते सुख जर कुठं असेल तर फक्त परमात्मे करायचे. सर्व सुखाच्या गर बाप रोखमा देवर, सर्व सुखाच्या गर जनी म्हणे शरणधर, सर्व सुखाच्या गर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाच्या गर म्हणे नर हरी सोनार, सर्व सुखाच्या गर म्हणे निवृत्तीचा ज्ञानेश्वर, सर्व सुखाच्या गर बाप रोखमा देवर, सर्व सुखाच्या गर म्हणे चोखा महार, सर्व सुखाच्या गर म्हणे निवृत्तीचा ज्ञानेश्वर, सर्व सुखाच्या गर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाच्या गर म्हणे चोखा महार, सर्व सुखाच्या गर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाच्या गर आता नाही पाठांतर. सुखरूपाई साधुला कोणी सारा माझ्या पांडुरंगा, माझ्या पांडुरंगा. सुखरूपाई साधुला कोण सांगा माझ्या पांडुरंगा, माझ्या पांडुरंगा. सुखरूपाई
दोघं दोघं वाजवतात बरं का बोला. आणि दोन्ही दोन्ही हाताने वाजवतात विठाला विठाला सुखरूपाय साधुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो सुखा लागे करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाहे कवेळ मग अवघाचे सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. म्हणून शरण जायचं महाराज. कसं शरण जायचं? म्हणून शरण जावी सर्व भावी दिवाशी. आपणही जातो ना महाराज, दिंडीत जातो तर खात जागा वास्तविक पाहता गात जागा. गात गेलं पाहिजे पण आपण काय करतो? खात जागा. खाल्ला की पुन्हा उलटा पालटा पडून झोपत जागा. खात गेला की महाराज झोपत जागा. जर खायला कमी पडलं म्हणून बरं का इकडे अंग हलायला लागली. उगा एखादा देव उठला तर लिंब आणा नारळ आणा उगा कार्यकर्त्याचे हाल करतात. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. या जगामध्ये महाराज गात जा असं जर देवाला जर महाराज सुखरूप जर व्हावं असं वाटत असेल तर गात जायचं. पण आपण काय करतो? दिंडीमध्ये खायला कमी पडले की दिंडेच्याच दिंडे करून टाकतो विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुम्हाला शरणच जायचं तर कसं शरण जायचं? म्हणून शरण जावे पण सर्व भावी. सर्व भावी म्हणजे कायेने वाचेने मनाने शरण जायचे. याला अनन्य भक्ती म्हणतात बरं का. भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत असताना 17व्या अध्यायामध्ये म्हणतात बाबा देव द्वेज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्यहुंशाच शारीरम तप उच्यती तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया आठही पार पायावळी घापे. देवाच्या समोर गेल्यानंतर मंदिराच्या समोर गेल्यानंतर साष्टांग दंडवत घातला पाहिजे. आपण मंदिरात गेल्यानंतर कसा दंडवत घालतो? काहीच्या हाताड्या दंडवत, काहीच्या इथड्या दंडवत, काही तर पट्टे महाराज चपला सुद्धा काढत नाही तिथूनच सलाम ठोकतात. ही अशी आपली पद्धती आहे महाराज भक्ती करण्याची. पण तसं नाही. हातामध्ये धरलेली काठी सोडल्यानंतर ती जशी आठही अंगाने जमिनीवर टेकते ना तशी महाराज जीवनामध्ये देवाच्या समोर गेल्यानंतर साष्टांग दंडवत घातला पाहिजे बरं का. याला कायिक सेवा म्हटलेलं आहे. कायिक सेवा म्हणजे माझ्या नामदेवरायाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. जय हे आकाशावर पड पाहे ब्रह्म बोल त्रिभुवन काय परी मी तुझीच वाट पाहे विठोबा नकरी अनिकाचा पांगेला दास तुझाच अंकेला. अरे तुझाच दास म्हणून मरेल देवा पण दुसऱ्याचा दास म्हणून घेणार नाही. कुणाप्रमाणे याला काही भाव म्हणतात महाराज. काहीने वाचेने मनाने सेवा घडली पाहिजे. कुणासारखी? मला वाटतं एक उदाहरण सांगतोच बरं का. वा वा क्या बात आहे. तुम्ही म्हणले होतं सांगणारच आता विठाला विठाला. ज्यावेळेस इंद्रजित मारल्या गेला इंद्रजित आणि इंद्रजिताला मारल्यानंतर कुंभकर्णाला उठवलं. कुंभकर्ण जसा उठला ना बुवा तसे 5-5, 10-10 हजार ते भक्त मंडळ असे मुठीमध्ये धरायचे फुलं चुरगळून असे फेकून द्यायचे. जसे वाळलेली फुलं आपण चुरगळून फेकून देतो ना असे 10-10, 5-5 हजार माकडे त्या मुठीमध्ये. कारण होताच तेवढा तो. असं म्हणतात समुद्रात उभा राहिला तर त्याच्या बिंबीला पाणी लागायचं. मी काय पाहायला नव्हतो तुम्ही पाहायला नव्हते. त्याला अतिशयोक्ती म्हणतात बरं का. तो इतका मोठा होता महाराज त्याच्या नाकामध्ये 100 हत्ती गेले महाराज. महिनाभर त्याला शोधत होता त्याचा मालक. तरी त्या हत्तीचा पत्ता लागला नाही. एवढं त्याचा नाकाच्या नाक पुढे होत्या असं म्हणतात. काय आता काय महाराज बरं का हे सांगणं आता या काळात उचित नाही तसं पण सांगतो तुम्हाला. असा मोठा तो कुंभकर्ण 10-10, 5-5 हजार ते भक्त मंडळाच्या हातात चुरगळायचे फेकून द्यायचे. त्याच्यामध्ये गंधमादन नावाचा एक भक्त आला. विठाला विठाला विठाला
दाबल्या बरोबर नाका तोंडातून रक्ताची गुळणी. पण पर्याय असा होता महाराज, काय त्याचा गुण होता देव जाणे, काही कळत नाही. त्याच्या रक्ताचाही अत्तरासारखा सुगंध येत होता, म्हणून त्याचं नाव गंधमादन ठेवलेलं होतं. त्याने विचार केला की आपण हजारो माकडं मारले, पण हे माकड काही वेगळंच आहे बरं का. हे गुणवान माकड आहे, याच्या रक्ताचाही अत्तरासारखा सुगंध येतोय, म्हणून याला आपण जीवदान देऊ. म्हणून त्या मुठीत पकडलेल्या त्या माकडा सांगितलं, हे बघ, जर तू रावणाचा म्हणून घेत असशील तर मी तुला जीवदान देतो, नाही तर तुला मारल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस मला त्या मुठीत धरलेल्या महाराज त्या भक्ताने सांगितलं, हे बघ, मी रामाचा म्हणून मरेल, पण रावणाचा म्हणून जगणार नाही. बरं, त्याचे उद्गार आहेत बरं का. राम मरे तब हम मरे, मरे हमारी बलाय. राम मरे तब हम मरे, मरे हमारी बलाय. हम तो विनाश के पुंगड़े, किसे मरे न मारे जाय. रामाचा म्हणून मेला, पण रावणाचा म्हणून जगला नाही महाराज. याला कायिक सेवा म्हणायची. जोपर्यंत कायेने, वाचेने आणि मनाने, आता आपली महाराज एकही भक्ती नीट घडत नाही, ना कायेने, ना वाचेने, ना मनाने. आपली वाचेने सुद्धा नीट भक्ती घडत नाही. एक जण भेटला, म्हणले महाराज तुम्ही कीर्तन करत असं. म्हणलं हो. म्हणजे तुमच्या आईला तुमचं बरं बिगर भांडवली धंदा, पाहता पाहता तुमच्या आईला तुमचं बरं ही आपली वाचिक सेवा. एकदा एक आजीबाई आल्या, डोक्यावर हात फिरवलं, म्हणले बाबा चांगलं कीर्तन केलं. मलाही बरं वाटलं. म्हणलं आजी किती नातू आहेत? म्हणले 2 नातू आहेत. काय करतात? एकाला 20,000 रुपये पगार, दुसरा तुझ्यासारखंच बोंबलत फिरत आहे म्हणली ती. आता आम्ही काय बोंबलत फिरतो का? काय सांगू. एक जण आला, म्हणले बाबा चुना, बाबां चुना बोटाने हाणला पाहिजे. नाही म्हणजे जे खातात त्यांना नाही बरं का. एक जण आला, ते तंबाखू मळत आला. दुसरे कोण तंबाखू घेतले? वस्तुस्थिती सांगतो, इथे कथा नाही सांगायच्या, बगलातलं नाही सांगायचं. मी कान्हे फाट्याला तळेगावकडे जाताना कान्हे फाटाय तळेगावला उतरलो महाराज. एक जणाने दुसऱ्या कोण तंबाखूचा विडा घेतला. काय माणसं हलकट असेल काही कळत नाही. भरून भरलेली पुडी असते खिशात, पण दुसऱ्याकडे एका विड्या करता खाली हात पसरतात. तर कोणाकोण तरी त्यांनी विडा घेतला, माझ्याकडे तंबाखू मळत आलं. त्या लोकल मधून खाली उतरल्यानंतर म्हणले बाबा चुना. म्हणलं चुना नाही राहू का, तर मी तंबाखूच खात नाही, तर चुना कशाला ठेवू. म्हणजे काय बावळट बो आहे, साधा चुना सुद्धा नाही. त्याला म्हणलं तुझ्यासारखा मा बावळट भेटणार असता मी 2-4 पुढे नसते का आणले. विठाला 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 महाराज. आपल्याला महाराज कायेने नीट सेवा करता येत ना वाचेने नीट सेवा करता येत बरं का. वाचिक सेवेचं वर्णन करत असताना माझे ज्ञानोबा म्हणतात, का असाचा नेमवाळ मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. का असाचा नेमवाळ मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अरे अमृतासारखी वचन आली पाहिजे. आमच्या वडगाव मध्ये घडलेली घटना, नानादेव मनकोतनचे गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीची महाराज प्राण प्रतिष्ठा करायची, भाऊला बोलवलं नाही. सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून 25 ब्राह्मण महाराज त्या यज्ञ कुंडाच्या भोवताली मंत्र म्हणत होते. त्या वेद मंत्राने तो अग्नी पेटवायचा. मन महाराज जवळजवळ 4 वाजले दुपारचे. पहाटे 4 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत यज्ञ नारायणच प्रगट होत नाही. शेवटी आमच्या गावचे तुकाराम बा तुम्ही पाहिले असतील, गैनीनाथ गडावर विनेकरी असायचे भाऊचे. तुकाराम बडे म्हणून महाराज त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे घोडा होता, गेलाय महाराज तिथून 8 किलोमीटर आपला गैनीनाथ गड आहे. भाऊला घोड्यावर घेऊन आले आणि काय नाही महाराज त्या 25 ब्राह्मणाला भाऊनी बाजूला काढलं, फक्त प्रदक्षिणा घातल्या. आमच्या गावात घडलेली घटना आणि त्याला मी साक्षीदार आहे. त्यावेळेस महाराज मी 6वीला होतो. म्हणजे चांगलं कळतंय मला. आणि आता अशी जर गर्दी झाली तर महाराज पोरं तिथं पहिले असतात, तर त्याच्यात आमची बी एंट्री होती. काय झालंय बाबा, सगळ्या ब्राह्मणाला बाजूला काढलं म्हणून आम्ही पायाला तिथे सगळ्या ब्राह्मणाला बाजूला काढलं आणि फक्त 5 प्रदक्षिणा घातल्या भाऊनी. आणि काय नाही महाराज मंत्र नाही म्हटले, फक्त त्या यज्ञ नारायणाला महाराज विनंती केली, कशाला त्या भटगोड्याला त्रास देतो रे. ते आमची नगरी भाषा, कशाला त्या भटगोड्याला त्रास देतो, तुला काय पाहिजे ते मला माग ना, मी पठ्ठ आहे ना समर्थन. एवढं म्हटल्याबरोबर यज्ञ नारायण प्रगट झाला. ताकद आहे महाराज या महात्म्यांची. याला वाचनी सेवा म्हणतात बरं का. जर जीवनामध्ये वाचिक सेवा व्यवस्थित घडली ना
अहो तुमच्याच टाकळी जाऊ महाराज, तुमच्या गावाजवळ फुंदे महाराज एक जणाच्या दाराच्या समोर खांबा येत होता. ते म्हणले नाही नाही, नऊ तरुण मुलगा त्याच्या लक्षात आला नाही. नारळी सप्ताह टाकळीला घडलेली घटना पाथर्डी तालुक्यात. आणि सांगितलं इथे बराच खांब रवायचे नाही. भाऊ म्हणले दुसरा रवा म्हणले, त्याला तिथून जायचंय. आणि दुसरा खांब रवेपर्यंत महाराज त्याने देह ठेवला, लक्षात घ्या. आणि मग त्या महाराज मंडपावल्याला सांगितलं तो खांबरावाने याला जाऊ घेऊन म्हणले आता काढा याची दिंडी विठाला. घडलेले कथा आहेत महाराज, घडलेले प्रसंग आहेत बुवा. एकदा ते त्या मातकुळी जवळ महाराज असा सप्ताहाची सांगता, लाखो लोकांच्या पंक्ती बसलेला महाराज सुसाट वारा सुटला. सगळे कार्यकर्ते हवालदिल झाले. कार्यकर्त्यावर सगळी जबाबदारी असते बरं का. इथले बी कार्यकर्ते आपले चांगले आहेत बिचारे. गेल्या वेळेस अन्याय झाला म्हणून पुन्हा याला बोलू बरं का. पण ते बोलवलंय त्यांनी आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी, नाही का. संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एके ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. स्वतःच्या कष्टाने मिळवलेला पैसा चांगल्या कार्यात घालणं ही माझी विभूती असतात असं परमात्मा म्हणतात. म्हणून ही दानाची किंमत आहे बरं का. आणि दान केलं पाहिजे अशा याच्यामध्ये बरं का. मला तर आता असं कळालंय की महाराज पुढच्या वर्षीच्या 2 अन्नाच्या म्हणजे अन्नदानाच्या महाराज पंक्ती सुद्धा घेऊन टाकल्या. आज विठाला फक्त भाऊबाबाचं काम म्हणावं. कितीतरी असे गाव आहेत महाराज 5-5 आणि 10-10 मिनिटात 30-30, 35-35 लाखाचे महाराज लगेच वर्गणी गोळा होतात. तसा आपला समाज तेवढ्या बाबतीत लय उदार आहे. भाऊ बाबा म्हणलं की महाराज वेळेच होऊन जातात लोक. विठाला आनंद आहे महाराज बरं का. आमचा तर अधिकार नाही. तुम्ही खूप मोठे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सगळ्या क्षेत्रातले सगळ्या क्षेत्रामध्ये मोठी माणसं आहेत बरं का. पण आता इथं उभं केलंय म्हणून बोलतो महाराज. हे कार्य आहे ना बाबा, हे कार्य बी सामान्य नाही. भाऊ बाबाचं कार्य म्हणून बरं का. इमानदारीने करा आणि त्याला लागेल तेवढं धन आपण सगळ्यांनी मिळून जमा करा. विठाला जर आपण मदत केली नसती तर मला वाटतं भगवान गडावर ज्ञानेश्वरी मंदिर झालं नसतं. असं मंदिर जगाच्या इतिहासात नाही महाराज बरं का. एकदा जाऊन या तिथे बाबांच्या तिथे. त्या गावाने 35 लाख दिले तर आम्ही महाराज 1 कोटी देऊ. यांनी 2 कोटी दिले तर आम्ही 5 कोटी देऊ. एक पठ्ठ्या 5 कोटी देणार आहे. एका माणसाने 1 कोटी 45 लाख दिले. क्या बात आहे. 1 कोटी 45 लाख. फक्त महाराज जीवनामध्ये श्रद्धा ठेवा. विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता. हे सांगण्याचं कारण असं आहे बरं का. आपला सप्ताह खूप मोठा सप्ताह आहे. कार्यकर्तेही आपले चांगले आहेत. आपल्याला महाराज भूमी ही चांगली आहे बरं का. आपली परंपरा ही चांगली आहे. आणि आपल्या संतांनी आपल्याला शिकवणही तितकीच चांगली दिली. विठाला मला मुद्दा याच्या करता सांगायचा, वाचेचं जर तप जर तुमचं घडलं ना महाराज, काय नाही वाचेने मला याच्या करता बोलायचंय. म्हणून त्या मातकुळी जाऊ महाराज आपले सप्ताहाचे म्हणजे साधे लोक नसतात. 4-4, 5-5 लाख लोकांची एक पंगत असते. आणि परिणाम असा झाला महाराज, वावटळ सुरू झाली. समोरून असा धो पाऊस सुरू झाला. आणि कार्यकर्ते भाऊला भेटले, म्हणले भाऊ अहो पाऊस आला एवढं महाराज 15 दिवस झालाय आपण महाराज याचं नियोजन करतोय. या सगळ्या लोकांच्या अन्नात माती कालवलो द्या माऊली, काय करावं भाऊ. भाऊ उठले, हातामध्ये काठी होती, वय झालेलं होतं. आणि पंक्तीच्या मध्ये उभे राहिले. म्हणले त्याची काय ताकद आहे. माझ्या पंक्ती त्याची काय ताकद आहे. महाराज पंक्तीच्या भोवताला मुसळधार पाऊस, पण पंक्तीवर एक थेंब नाही बो. हे घडलेल्या घटना आहेत बरं का. हे काही मी उगा इथे उभा राहिलो आणि काहीतरी सांगतोय बघलटलं असं नाही. या मानवी जीवनामध्ये जर साधना घडली ना, देवाचं म्हणून राहिलं ना, तर एक दिवस भगवान परमात्मा महाराज त्याची जी सत्ता आहे ती महाराज संतांच्या वाणीमध्ये येते बो. असे आपले संत आहेत बरं का हे. आणि म्हणून महाराज कायने वाचेने आणि मनाने मनच ईश्वराला समर्पित करायचं. कोणासारखं गोपिकेसारखं. मन के हरे हर है मन के जीते जीत मन ही मिलावत नाम को मन ही करत भजित. मन हे राम रंगी रंग गले. 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 आत्मा रंगी रंग गले. राम रंगी रंग गले. आत्मा
प्रमाण मन हे राम रंगी रंगली, ते मनच ईश्वराला देऊन टाकायचं गोपिकेसारखं बरं का. एकदा का मन ईश्वराला देऊन टाकलं का भगवान परमात्मा त्या मनोमंदिरामध्ये येऊन राहतो बरं का. म्हणून लाली मेरे लाल की, लाली मेरे लाल की, जित देखो तनाल, लाली देखने में गई, मैं भी हो गई लाल. जर मनाने सेवा केली, जर ती सेवा देवाला आवडली तर महाराज तो मनुष्य देवरूप होतो महाराज बरं का. ही ताकद आहे. विसरल्या कामाधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोण गावाच्या कोण नंदा, मृत्यूधारी परमानंद परमानंद. भोगणी घेऊन माई, भोगणी घेऊन माई. झाले ना महाराज, आला वेळ उरकत. फक्त मला वाटतं 10 मिनिटं राहिले असतील बरं का. जेवढा अभंग सुटेल तेवढा सोडून बाकीचा आखा सोडून देऊ बरं का. काही चिंता करू नका. तुम्ही म्हणताल अजून पहिल्याच अभंगाच्या चरणामध्ये आहेत, मग पुन्हा काय वाढवायचं नाही. आता विठोबा झाला, आता पोटोबा करायला काय हरकत नाही बरं का. या जगामध्ये कायेने वाचेने मनाने देवाचं भान, सर्व भावे म्हणजे कायेने वाचेने मनाने देवाला शरण जायचं. कसं शरण? म्हणावोनी शरण जावे, सर्व भावे देवाशी. मन सुद्धा महाराज देवाला अर्पण करायचं. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांचे विरा, पूजा केले होया पारा तोषा लागे, म्हणून ते पूजे रिजले आत्मराजे. या अंतःकरणामध्येच परमात्म्याला आणून ठेवायचं. देवाने जरी जाण्याचा प्रयत्न केला तरी देवाला सोडायचं नाही महाराज. सूरदास प्रभू सारखं हात छोड कर जात है प्रभु अंतर जानत मोय, ये हृदय से जाए तो मर्द कहेगा तो. धरीला आता राहू देऊ बरं का. धरीला राहू देऊ. ते आपल्या गोदावरी ताईच आहे का, पुढे ती गान कुळकळण कुठं हा कावळा, त्यापेक्षा त्या गान कुळकळीच ऐकायचं. विठाला विठाला साठविला दाता त्रैलोक्याचा. बस सावता महाराज नाही का. असं मनच ईश्वराला समर्पित करायचं, कायेने वाचेने मनाने. ज्या दिवशी ह्या 3 प्रकारच्या सेवा जीवनात घडतील ना, त्या दिवशी त्याला सर्व भावे म्हणायचे. म्हणजे सर्व भावाने बरं का. मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवाशी. जर असं महाराज कायेने वाचेने मनाने अनन्य भक्ती केली, महाराज आम्हाला काय फायदा होईल त्याचं महत्वाचं चिंतन द्वितीय उतारेला पार, उतारेला पार, उतारेला पार, पार भवदुस्तर नदीचा. जर देवाला शरण गेलं, अनन्य भक्ती जर केली तर काय फायदा होईल महाराज. तुकोबाराय सांगतात, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. महाराज हे कठीण आहे बरं काय भवदुस्तर तरुण जाणं. ब्राह्मणाचे पोर एक ते 12 वर्ष लपाली रे. क्या बात आहे. मला वाटतं आता त्या बारक्या लेकराला वाजू द्यावं बरं का शेवटचे 10-5 मिनिटं नाही का. म्हणजे तशी कार्यकर्त्याची मागणी आहे बरं का. नाही तर पुन्हा म्हणतील मला बाजूला काढलं काय. बरं ये बाहेर आता तू मंडपाच्या. आता बस माझ्या गाडीत, तुला एखाद्या कॉर्नरलाच घेऊन जातो. विठाला विठाला आपणच आपल्या
लेकराचं कौतुक केलं पाहिजे बरं का म्हणून. आणि खरं तर त्याला वाजवण्याकरताच त्यांच्या आजोबाने आणलं होतं बरं का. असे आजोबा पाहिजेत. आणि नाहीतरी आजोबाचं नातवाचं लय पटतं बरं का. काय असेल ते ऋण काही कळत नाही. तसं मला स्वतःचा नातू नाही मुलगा तयार तर नातूला तयार केलं बरं का. बाबांचं काय नाव मला माहित नाही पण खाडे बाबा हा सुंदर मुलगा तयार केलाय. बर 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 टाळी वाजवा. तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. पाशी एक वाक्य सांगतो. मुलाला पैशाच्या बँका भरून ठेवण्यापेक्षा मुलाच्या मनामध्ये संस्काराच्या बँका खोला बरं का. म्हणजे आपल्याला आई वडील म्हणून टोकऱ्या घालतील भविष्यामध्ये. नाही तर आता हल्ली फार काळ कठीण आलेला आहे. यांच्याकरता कितीही गडगंज कमवून ठेवलं तरी आता मात्र आई वडिलाचं काही खरं नाही. डायरेक्ट वाट्यावर आई वडिलाची वाटणीच. एकाला या वाट्यावर बसवतात दुसऱ्याला या वाट्यावर बसवतात. अरे बोलायची सुद्धा महाराज सोय नाही. मग म्हाताऱ्याला महाराज दिलेली भाजी आवडत नाही म्हणते. म्हातारी कर राग राग पाहते. म्हातारी म्हणते देखो मगर प्यारशी. इथपर्यंत त्यांच्यावर पाळी आणली आहे लेकराईने. विठाला विठाला नाही तरी म्हातारी तरी कुठे ध्यानावर असता तो. त्यांना जर म्हणलं चला कीर्तनाला द्या ना देणगी तर महाराज येत नाही संसारातून. शेवटी महाराज अशी पाळी आल्यानंतर मग त्यांच्या लक्षात येईल का अरे कमीत कमी महाराज भाऊ बाबाला दिलं असतं तर कामाला तरी आला असतं. विठाला विठाला म्हातारा झाल्यावर त्याच्या लक्षात येत नाही बरं का. मग ते पत्नीला म्हणते होय का जायचं का आपल्याला काठमांडूला. जाऊन आपण काठमांडू. ते म्हणते कशाला काठमांडू इथंच काठमांडू. कशाचा पशून कशाचा काय इथंच माझा पशून इथंच माझा प्राणनाथ. विठाला विठाला तो हा उतरेल पार. हा भवदुस्तर महाराज मोठमोठ्याला तरुण जातात ना. ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. अलग लक्षात. मोठमोठ्याल्या संसार सागरातून तरुण जाता आलं नाही. पण जर कायने वाचेने मनाने भक्ती केली जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तर महाराज या संसार सागरातून तरुण जाण्याची किमया केवळ अनन्य भक्तीमध्ये महाराज आहे. म्हणून महाराज म्हणतात म्हणवणी शरण जावे सर्व भावे निवासी. त्याचा फायदा काय होईल. तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. मगाशी एक प्रमाण सांगलं. भवसागर तरतार कार्य करीतसा चिंता. पहिला उभा दाता कटिकर ठेवणी त्याचे पायी घाला मिठी. मोलने गे जगजेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. विठाला विठाला काही मंडळी म्हणले महाराज खरंच तो तारून नेल का. आता वेळ झाल्यामुळे तिसऱ्या चरणाकडे जाऊ बरं का आपण. बहु आहे करुणावंत. आवाज वाढवा याचा विको वाढवा. तो अत्यंत करुणावान आहे महाराज. या भक्ताची त्याला इतकी दया येते. एवढे मोठे पांडव महाराज राज्य गेल्यानंतर पाहते पांडवा खंड वनवासी परी त्या देवाशी आठवीते. सगळ्या राजसत्ता कौरवाच्या बाजूने होत्या. काय असेल महाराज सत्तेची ताकद काही कळत नाही. जिकडे सत्ता तिकडे सगळी माणसं जातात. भीष्माचार्यासारखे महाराज मोठमोठाले माणसं सुद्धा महाराज बुद्धीने भ्रष्ट झाले आणि दुर्योधनाच्या बाजूला राहिले. ही सत्तेची तळी उचलणारी सगळी माणसं काही कारण नसताना वारसा हक्काने सगळं राज्य पांडवाचं. पण महाराज जंगलामध्ये वनवन भटकावं लागलं बरं का कपट नीतीने. आणि तिथे त्यांनी भजन केलं महाराज. त्याचा परिणाम असा झाला द्वारकेचा राणा पांडवा घरी. फक्त त्याचं भजन करा बरं का. बहु आहे करुणावंत जयस्तु पांडुपुत्रांना. जरी सगळ्या जगातल्या सत्ता एका बाजूने होत्या
पण भगवान परमात्म्याने ज्यांचं पाठराखण केलं, द्वारकेचा राणा पांडवा घरी राज्य गेलं, पण राणा हातामध्ये आला. ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात ही ताकद आहे महाराज भजनाची बरं का. असा तो करुणावान आहे. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे. भर सभेमध्ये द्रौपदीचा अपमान सुरू झाला आणि द्रौपदीने महाराज इकडे तिकडे पाहिलं, पण कोणी तिचा महाराज तिथे भाग घेतला नाही त्याच्यामध्ये. एक सांगू का तुम्हाला, भीष्माचार्याने महाराज नुसते वक्रदृष्टी करून जरी दुर्योधनाकडे पाहिलं असतं ना, तर दुर्योधनाची राख व्हायला दुसरं महाराज सरपणच आणायची गरज नव्हती. इतकी ताकद होती त्या महात्म्यामध्ये, दुसरं काही वापरायची गरज नव्हती. पण महाराज राजसत्तेमध्ये अन्न खाल्लं ना तर बुद्धी बिघडते बरं. सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास जेवू नये, सज्जना घरचे अन्न बळेची खावे मागून. म्हणून बुद्धिभ्रष्ट होऊ नये असं वाटत असेल तर चांगल्या घरचं अन्न खाल्लं पाहिजे. आणि एवढाले मोठी माणसं महाराज जीवनात नीती महाराज भ्रष्ट झाले कशामुळे? फक्त अन्न खाल्लं म्हणून. आलं लक्षात? आणि त्याचं उत्तर महाराज द्रौपदीला त्या शरपंजरी पडल्यानंतर दिलं. आता ही सगळी कथा सांगण्याकरता महाराज आपल्याकडे वेळ कमी, पण मुद्दा हा सांगायचा, ज्यावेळेस द्रौपदीवर संकट आलं कोणीही तिला मदत केली नाही. शेवटी तिच्या लक्षात आलं की देवाला सर्व भावाने शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. वरती हात केले आणि महाराज श्लोक म्हणायला सुरुवात केली. गोविंद द्वारकावासिन कृष्ण गोपी जनप्रिया, कौरवे परिभूतां किल न जानासि केशव. हे नाथ रमानाथ व्रजनाथार्थिनाशनं, कौरवार्णवमग्नानां मामुद्धर स्वजनार्दन. कृष्ण कृष्ण महायोगी विश्वात्मन विश्वभावन. वरती हात केले कृष्ण कृष्ण म्हटल्याबरोबर त्वरा झाली गरुडा टाकेले मागे. द्रौपदीच्या लागे नारायणी, कौरवी पांचाळी सभे माझे आणले. वश्रे हरणे वश्रे कैसे झाले मागोले, पांडुरंगे ओ पांडुरंगे, पांडुरंगे ओ पांडुरंगे. आज दोन ओव्या सांगतो महाराज, मी ठोरूक माय भजन घेतो. द्रौपदीच्या हाती साकडी, सभेशी करिता ती उघडी, म्याने जांगे घालो निवडी, वस्त्राच्या कोडी पुरविल्या. द्रौपदीच्या हाती देता वस्त्र घडी, नेसता दिशेल ती उघडी. या लागी लवड सवडी, नेसती लुगडी स्वय झालो. अरे देवाने वस्त्र नाही पुरवलं, देवाने अंबर अवतारच घेतला तिच्या करता. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. तुम्हाला जे नाव आवडतंय, तुम्हाला बाबाचं नाव आवडतंय ना, बाबाचं नुसतं नाव घेतलं तरी तुमचं उत्तर आहे. तुम्हाला भाऊचं नाव आवडतंय, जा तुम्हाला मला तिकडे गेले कुठे गाणगापूरला. धन्य धन्य प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवना विमान उतरायाची. अनंत हे नाम जप बर का. तुम्हाला जे नाव आवडतंय ते, पण कसं म्हणून ईशन सर्व भावे. जो साधू जर तुम्हाला आवडत असेल तर त्यांचं भजन करा. आले तुम्ही पंढरपूरला, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, कुंडलिक देवता शोभे बाळवंती. हे गजनार्दनी अंबा गुफी करते दोन्ही कटिले, अंबा गुफी करते जेजुरीला. करा भजन. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. बस झालं, पोटापुरता वेळही झाला बरं का आपला. आता विठोबरोबर मैन माऊलीचं भजन एकाच टायमाला घेऊ, चिंता करू नका. 9च्या पुढे आपण जात नाही, चिंता करू नका बरं का, कारण जेवण महत्वाचं आहे आता. नाही तर तुमच्या जेवणात आमचं कीर्तन संपलं ना, लोक म्हणतील या बुवाचं कीर्तन ठेवलं नाही आणि आपली खोडच मोडली बुवा, असं नको व्हायला पाहिजे बरं का. त्याच्यामुळे नियोजित वेळेत आपल्याला थांबायचं आहे. असं ज्या देवाचं तुम्हाला नामस्मरण, ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे ना, भावभक्तीने त्याचे भजन करा. एक दिवस तोच परमात्मा मला तुमची सगळी कामं केल्याशिवाय राहणार नाही बरं का. म्हणून महाराज म्हणतात, बहु आहे करुणावंत अनंत ही नामजा, तू हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. मग काही मंडळी म्हणली महाराज तुम्हाला काय अनुभव, तुकोबाराय म्हणतात मी परमार्थ केला,
फक्त प्रल्हाद होतो तर महाराज माझ्या करता खांबामधून भगवान परमात्मा प्रगट झाला. हा माझा भक्तीचा अनुभव, म्हणून मी तुम्हाला सांगतो भक्ती करा. त्याच्यानंतर मी अंगद झालो. जरी माझ्या वडिलाला मारलं तर माझी श्रद्धा कधी बिघडली नाही देवावरची. त्याचा परिणाम असा झाला बरं का, हनुमंतरायानंतर महाराज अंगदाला शिष्टाईला पाठवलं होतं. लक्षात घ्या, ही ताकद आहे भक्तीची. म्हणून शरण जावे सर्व भावे निवासी. त्याच्यानंतर मी उद्धव झालो तर महाराज मला भागवत सांगून कृतार्थ केलं. भागवतासारखा ग्रंथ सांगून म्हणून शरण जावे सर्व भावे निवासी. हा माझा अनुभव आहे. कधी मी भक्त प्रल्हाद झालो, अंगद झालो, उद्धव झालो. ज्या ज्या वेळेस मी महाराज अनन्य भक्ती केली तर देवाने मला कृतार्थ केलं. म्हणून महाराज जीवनामध्ये देवाला शरण जायचं. हा माझा अनुभव असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो. साक्षी आले